स्वस्त वीज देण्याचं आश्वासन देणाऱ्या सरकारनं जनतेला अडचणीत ढकललं आहे असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी केला। महावितरणचा वाढलेला तोटा तात्काळ तपासावा तसंच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी त्यांनी मागणी केली। एका नियामक संस्थेचे आदेश उच्च न्यायालयाने रद्द करणे ही या सरकारसाठी आणि राज्यासाठी मोनी मानहानी नाही आहे का अध्यक्ष महोदय, एकीकडे न्यायालयाने MERC ला फटकारले असताना महावितरणने आता पुन्हा ग्राहकांकडून 11,725 कोटी अतिरिक्त वसूल करण्याची नवी याचिका दाखल केलेली आहे। ही मागणी ही केवळ मागणी नाही तर जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा आहे असं मला म्हणावं वाटते। अध्यक्षाची नवी याचिका दाखल केलेली आहे। ही मागणी ही केवळ मागणी मध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी वारंवार सभागृहात सांगितलं की वीजमुळे शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्च वाढेल आणि लाखो तरुणांचा रोजगार देणारे उद्योग इतर राज्यात स्थलांतरित होतील, त्यामुळे 51 ट्रिलियन रुपयाचे नुकसान या ठिकाणी होईल। अध्यक्ष महोदय, स्वस्त वीज देण्याचे आश्वासन देणारे सरकार महावितरणच्या नियंत्रण मिळवण्याऐवजी महावितरणच्या कारभारावर नियंत्रण मिळवण्याऐवजी त्या तोट्याचा बोजा जनतेवर का टाकत आहे? या दरवाढीला या सर्व सरकारची मुख्य संमती आहे का असा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून या गंभीर प्रकरणाची राज्य शासन तातडीने दखल घेणार काय हा माझा प्रश्न आहे। आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये या संबंधी त्यांनी जाऊ नये आणि उच्च न्यायालयाचा आदर त्या ठिकाणी करावा अशी मी अपील या प्रसंगी करू इच्छितो अध्यक्ष महोदय।